आम्ही स्वतंत्र दिनी 15 ऑगस्ट पासून कानगावमध्ये आमरण उपोषण चालू करत आहे। याचे कारण असे आहे की दौंड तालुक्यामधले जेवढेही माई सेवा केंद्र आहे, या माई सेवा केंद्रातले बरेचसे आयडी ही जे बोगस माई सेवा केंद्रवाले आहेत ते वापरत आहे व त्याच्यामुळे जे सर्वसामान्यांना दाखला काढायचा म्हणलं तर बाकीच्या माई सेवा केंद्रामध्ये 8-8 10-10 दिवस लागतात। पण जी बोगस माई सेवा केंद्रवाले आहे ते दुसरे आयडी वापरून संबंधित लोकांना 1000-500 रुपये घेऊन 2 ते 3 दिवसामध्ये दाखला देत आहे। असाच प्रकार कानगावमध्ये ग्रामपंचायतचा आहे। कानगावच्या ग्रामपंचायतमध्ये आयडी निघालेला 3 ते 4 वर्ष झाले, परंतु संबंधित कानगावच्या ग्रामपंचायतलाच माहित नाही की आपला आयडी आहे म्हणून व त्यांचा आयडी संबंधित 3 ठिकाणी वापरला जात आहे। एक पाटसला वापरले जात आहे व कानगाव गावामध्ये 2 ठिकाणी वापरले जात आहे। पण संबंधित ह्याच्यावर तहसीलदार काही कारवाई करत नाही, कारण की यात तहसीलदारांचीच मिलीभगत आहे व यांना सर्वांना तहसीलदाराचा अभय आहे व याच्या मागे खूप मोठे षडयंत्र व आर्थिक उलाढाल होत आहे। त्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट पासून कानगाव येथे आमरण उपोषण सुरू करणार आहे।